नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. उद्या सकाळी निघायचंय, नाही झाले अजून, गाडी भरली पण नाही तसं. नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सकाळचे 6 वाजलेत मित्रांनो. आता आलोय नारायणपूर वरून कापूरला जो रस्ता जातो त्या रस्त्यावर आलोय. आता एक अर्धा पाऊण तासात कंपनीत पोहोचल. सकाळी सकाळी मस्त वातावरण झालंय, बारीक बारीक पाऊस पडतोय मित्रांनो. आणि घाटाच्या खाली आलोय, म्हणजे कापूर पासून घाटाच्या खाली आलोय. एवढं मस्त वातावरण ना बाहेर. चहा प्यायची इच्छा झाली पण टपऱ्या वगैरे कुठं चालू नाही. बघू आता कापूरला जाऊ मित्रांनो, तिथं असतील टपरी वगैरे चालू. पहिले चहा पिऊयात. मस्त एकदम एकदम भारी वातावरण झालंय. पोरं जॉगिंग वगैरे करत आहेत. दाखवतो तुम्हाला पुढच्या फ्रंट कॅमेऱ्याने काढून मित्रांनो. तर निघूया तिथून पहिले. सकाळी सकाळी एवढं मस्त वाटतं ना, हे फुलं वगैरे बघा, पिवळे फुलं आलेत सगळे. पुण्यातून निघाल्यापासून बारीक बारीक पाऊस चालूच आहे. चहा प्यायची तलब झाली एवढी. नारायणपूर मध्ये पण टपरी अजून उघडल्या नव्हत्या. हा बंगला बघा मित्रांनो, एवढा मस्त बंगला आहे ना. राजवाडाच आहे तसा काय. आपण कापूरवरून नारायणपूर वरून कापूरला आलो की घाट उतरून जरा पुढं आलो की तिथंच उजव्या हाताला तो बंगला आहे. फार म्हणजे फार मस्त बंगला आहे. असा राजवाड्यासारखाच बांधलाय एकदम. झालंच आता थोडंच राहिलं कापूरवर. जाऊयात. अजून तरी नागेशचा काय फोन आला नाही. त्याला सांगितलं होतं फोन वगैरे कर. बघूयात आता आपणच लावूया त्याला फोन. पोचूया जेवढ्या लवकर पोचता येईल. 10-11 वाजेपर्यंत पुण्यात रिटर्न जाऊ आपण. कापूरचं बालाजी मंदिर राहतात. शिरवळला पोचलोय मित्रांनो. पाणी वाढले परत नदीला बघा. आजचं वातावरण आहे खरंच एकदम म्हणजे एकदम भारी आहे. मला तर असं वाटतं कुठंतरी पिकनिकला चाललोय सकाळी सकाळी. कुंदन शेठ काल म्हणत होते आपण रात्रीच गाडी घेऊन जाऊया सोडायला. फॉर्च्युनर पण घेऊन म्हणजे काम व्यवस्थित झालंय का नाही चेक पण करता येत. नंतर प्लॅनिंग बदलला कारण की उशीर होणार होता. 12 वाजता निघालो असतो तर आम्हाला घरी पोहोचायला फार 3-3:30 वाजले असते गाडी सोडून यायला. मग ते कॅन्सल केले. मी आणि संतोष गेलो मग घरी. शेट एकटेच थांबले होते, काम करून घेतले त्यांनी. थोड्या दिवसात आता हा शिंदेवाडीचा ब्रिज पण चालू होईल.
बहुतेक काम पूर्ण झाले आता बऱ्यापैकी. पोचेत मित्रांनो. नागेशशी बोलणं झालं. नागेश म्हटला या लवकर होईल एंट्री आता. संतोष म्हणून एक दुसरा त्यांचा जोडीदार आहे, ते एंट्री करणार आहेत आपल्या गाडीची. नागेशने दुसऱ्या गाडीची एंट्री केलेली आहे. पोचूयात पहिले कंपनीत. चहा वगैरे आता कंपनीतच जाऊन घेऊयात. मित्रांनो सकाळचे 8:30 वाजलेत. आलोय आता हायवेवर. गाडीची वाट बघतोय. कंपनीत गाडी सोडली. नागेशनी गाडी थोड्या वेळात एंट्री करत, त्याची गाडी बाहेर निघणार आहे थोड्या वेळात. तोच एंट्री करतो. आता बघतो इथून वाट गाडीची. आता इथून शिरवळला जायचं आणि शिरवळवरून पुढं प्रवास चालू आहे. आता गाडी कधी भेटते काय माहिती आहे, किती वेळ लागेल वगैरे, पण भेटेल थोड्या वेळात. जर डायरेक्ट गाडी भेटली तर बरं होईल, नाही तर पहिले इथून शिरवळला जायचं आणि शिरवळवरून परत पुढं. या साईडला मागच्या साईडला कंपन्या दिसतात, तिथंच आतमध्ये इथून 1 किलोमीटर आतमध्ये एशियन पेंट कंपनी मागच्या साईडला. तर बघूयात, जाऊयात मित्रांनो. वाट बघतो आता गाडीची कधी भेटती काय सांगता नाहीत. मित्रांनो दुपारचा 1 वाजलाय. घरी आलो मी. घरी 11:45 आलो. आंघोळ वगैरे केली. त्याच्यानंतर जर एक काम होतं बाहेर जाऊन आलं. नंतर आता तेव्हापासून घरीच आहे मित्रांनो. उद्या सकाळी निघायचं आहे. उद्या सकाळी आता बघू, शेटची काय बोलणं नाही झालं अजून. गाडी भरली पण नाही तसं, पण रात्रभरात भरणारच. रात्र पण नाही लागायची आज, लवकर भरल. कारण की नागेश सांगत होता जास्त गाड्या नाही, 10-12 गाड्या लोडिंगला होत्या, त्याच्यामुळं लवकर भरल. पण आम्ही उद्या सकाळी निघू. जरा कोल्हापूरला एक छोटंसं काम आहे, ते करायचं आहे. कुंदन शेट आणि मी जाणार आहे. संतोष येतो का नाही काय माहिती नाही आता या चक्करला. तो आज रात्री वगैरे सांगल येतो का नाही नक्की. सकाळी आपलं साधारण 8-9 वाजता निघायचं. कोल्हापुरात ते काम छोटंसं काम आहे, ते काम करून मग पुढं जायचं. अजून काय शेटची वगैरे बोलणं नाही झालं, पण कोल्हापुरात जायचं हे नक्की. आणि मग शक्यतो सोमवारी गाडी खाली करायची. रविवारी रात्री वगैरे किंवा पाटे वगैरे आपण तिथं पोचू. सोमवारी खाली करून मंगळवारी परत लोडिंगसाठी चिकमंगळूरला. कारण की चिकमंगळूरला आता गाड्याच नाही आहे. गाड्या नसण्याचं कारण असं आहे की नगरच्या वगैरे ज्या गाड्या आहेत, कांदा नगरचं चालू होता, त्याच्यामुळं चिकमंगळुरामध्ये आपण बघितलं की भरपूर गाड्या होत्या. पण आता नगरचा कांदा बंद झाल्यामुळं जरा गाड्या कमी झाल्यात आणि रेट पण जरा वाढलेत. त्याच्यामुळं बघू, जितक्या लवकर जाता येईल तितक्या लवकर जाऊयात. आता घरीच आहे मित्रांनो, कुठं जाणं नाही. गेलो तर संध्याकाळी बाहेर गेलो पडलो तर व्हिडिओ वगैरे काढल. आता बसलो टाइमपास करत, मराठी बिग बॉस बघत आहे. मागच्या एपिसोड काय राहिले ते बघत बसलोय. जेवण वगैरे पण नाही झालं, कोण नाही घरी. मुलगा कॉलेजला गेला, मिसेस पण ड्युटीला गेली. आता बघूयात. आता कटिंग वगैरे करायला जायचं संध्याकाळी, पण पाऊस वगैरे चालू आहे बारीक बारीक. जर पाऊस नसेल तर कटिंग वगैरे जाता येईल, नाही तर हायच घरी. मित्रांनो रात्रीचे 10:30 वाजलेत. आता जेवण वगैरे करून बसलोय एकदम निवांत. झोपलो होतो दुपारी, खूप झोप झाली, खूप म्हणजे खूप. 7:30-7:45ला उठलो मित्रांनो. त्याच्यानंतर जेवण वगैरे केलं. आता उद्या सकाळी लवकर निघायचं आहे. 7 वाजता वगैरे कात्रजला पोचायचं आणि तिथून पुढं आपला नेहमीचा प्रवास चालू. अजून गाडी भरली नाही आहे. गाडी भरायला घेतलेली आहे. नागेशला आत्ताच फोन केला, पण 12 वाजेपर्यंत बाहेर निघेल गाडी. तो म्हटला सकाळी पंपात आणून देतो तुम्हाला गाडी, पुण्यातून निघालं की फोन करा. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथं समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री. जय महाराष्ट्र, जय हिंद.